अमेरिका, इस्रायल, इराण ह्या युद्धाचा फटका जो आहे तर तो भारतामध्ये गॅस टंचाईच्या माध्यमातून समोर आलेला आहे. आणि आपण पाहू शकतात की मी आता येवल्यातील मायबोली कर्णबधीर जे विद्यार्थी आहेत त्यांची निवासी शाळा जी आहे तर या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का अन्न या ठिकाणी शिजवल्या जात आहे. आणि मात्र या ठिकाणी जर बघितलं तर गॅसची आजचा आणि उद्याचा हा शेवटचा दिवस असणार आहे, कारण की आता यांचा गॅस संपणार आहे. मात्र आता पुढचं नियोजन कसं आहे तर आपण या संस्थेचे संस्थाचालक अर्जुनराव कोकाटे सर आहेत. सर, नेमकं आता कशा पद्धतीने तुम्ही पुढचं विद्यार्थ्यांना अन्न शिजवणार आणि या ठिकाणी किती विद्यार्थी शिक्षण घेत आहे? या मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयामध्ये 120 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातले 15 विद्यार्थी अपडाऊन करीत असतात आणि 105 विद्यार्थी निवासाला असतात. कालपर्यंत आम्हाला गॅसचा फार मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला होता. चूल पेटवायची की आणखी काय करायचं अशा विचार करीत असतानाच राज्याचे अन्न व पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेबांनी फार मोठा दिलासा काल आम्हाला सर्वांना दिला. त्यांनी सांगितलं की प्राधान्याने अशा निवासी शाळा आणि आश्रमशाळा यांना गॅस ताबडतोबीने सरकारतर्फे पुरवण्यात येईल. त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा दिलासा मिळाला. नाहीतर कालपर्यंत आम्ही मात्र गॅसवरच होतो. खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली असती. आता परीक्षेचे दिवस आहेत. परीक्षेच्या दिवसामध्ये जर मुलांना वेळेवर जेवायला घातलं नाही तर मोठ्या अडचणींना सामना करावा लागला असता. परंतु राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ साहेबांनी दिलासा दिल्यामुळे बरं झालं. एकंदरीत पाहता ज्या काही आश्रमशाळा असतील किंवा निवासी शाळा असतील आणि त्या ठिकाणी संपूर्ण गॅसचा 100% पुरवठा करावा असे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्यामुळे कुठंतरी आता दिलासा मिळाल्याचं जे तर संस्थाचालक या ठिकाणी सांगत आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.